भूत आहे बायंगी भूत. जागा जशी बदलते तशी नावं पण बदलतात. काय काय जण बांग्या म्हणतात किंवा काय काय जण बायंग्या म्हणतात. म्हणजे एवढी ग्रोथ येते की समोरच्याला आहे ना ती प्रगती दिसते की अरे हा 6 महिन्यापूर्वी का नव्हतं रे याच्याकडे, भिकारी होता, आता 6 महिन्यात फॉर्च्युनर कशी आली. मीरा रोड भाईंदरमधलंच फॅमिली होती त्यावेळेला त्यांनी म्हणजे घेतलेलं बायंगी विकत घेतलं. हां, आणि बेसिक बिझनेस होता एकदम. 2 वेळचं जेवण फक्त व्हायचं, बस झालं सगळं व्यवस्थित. गोरेगावला त्यांनी 2 गाळे घेतले मोठे, विकत भाड्याने नाही, द्यायला जायचं होतं जिथून घेतलेलं तिथून. बळी देण्यासाठी आहे ना 2 कोंबड्या. हे लोक झोपले, या बा सकाळी आपल्याला निघायचं आहे, आणि हे लोक झोपले. सकाळ जेव्हा झाली त्यावेळेला पूर्ण घर. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो 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 मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्याबरोबर सनील आहे. भाई कसा आहेस? मस्त मस्त. आणि आताच आपण बोललो की आज तू स्पेशली सुट्टी काढून आलायस भाई. काही गरज नव्हती, आपण नेक्स्ट वीक पण केलं असतं, पण थँक्यू सो मच भाई. आता आपण थोडा वेळ आधी बोललो की तुझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत, अबाउट बायंगी झालं किंवा कोकणातले जेही हॉरर स्टोरीज किंवा क्रिपी गोष्टी असतात, ज्या दंतकथा. पण तू लोकांना स्वतःचं इंट्रोडक्शन कसं करून देशील आपल्या व्ह्युअर्सना? नमस्कार मंडळी, माझं नाव सुनील नार्वेकर. मी राहणार जोगेश्वरीला आहे आणि मी ॲज अ बाय प्रोफेशन मी IDFC फर्स्ट बँकमध्ये जॉबला आहे सध्या. आणि एक ॲज अ साईड बिझनेस म्हणून आपलं एक नाश्त्याचा स्टॉलसुद्धा आहे जोगेश्वरी मजासवाडीमध्ये, जिथे आपण एक पारंपरिक कोकणी पदार्थ जसे आंबोळ्या झालं, घावणे झालं किंवा नॉर्मल आम्ही येऊ नेक्स्ट टाइम. नक्की नक्की. तर ते पण आपलं म्हणजे सध्या चालू आहे. ॲक्च्युली ते माझं आई वडील चालवतात सध्या, आणि मी पण आणि माझी वाईफ एक हेल्पिंग आहोत सध्या. सो दिस इज ऑल अबाउट सनील नार्वेकर. ओके. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, जसं तुम्हाला बोलला तू बँकेत कामाला आहेस, आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ते खूप गावाकडच्या वगैरे आहेत, तर ह्या गोष्टीत तुझा इंटरेस्ट कधीपासून आला आणि तू कधी ह्या गोष्टी फॉलो करायला लागलास? ॲक्च्युली कसं असतं की मी स्वतः कोकणातला आहे. मी देवगडमधला आहे. हिंदळ्या मोरवे माझं गाव आहे. आणि एक ते असतं ना की आपण ज्या वातावरणात वाढतो, तर त्या गोष्टी आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात किंवा ज्या गोष्टी चालतात त्याचा थोडाफार नकळत आपला एक इन्फ्लुएन्स असतो. आणि म्हणजे जे कोण कोकणातले वगैरे असतील, आपले जे व्ह्युअर्स असतील, त्यांचे पण लहानपणी आजोबा वगैरे असायचे, मग त्यांना सांगायचे की ह्या गोष्टी असतात असं तसं. मग तेव्हापासून आणि एक मला स्वतःला पण थोडा इंटरेस्ट आहे या गोष्टींमध्ये, लाईक की म्हणजे काय आहे एक्झॅक्टली, कसं आहे, कशामुळे आहे, म्हणजे चांगलं वाईट काय, त्यामुळे माझा ह्या गोष्टीमध्ये पण थोडाफार इंटरेस्ट आहे असं. मग पहिली जो तू आता गोष्ट सांगणार आहेस ती कुठली आहे आणि ते कोणाबरोबर झालेलं, कसं झालेलं, तर ती प्लीज शेअर कर. नक्कीच. पहिलं म्हणजे मी आता असं एक सांगेन की माझा एक भाऊच आहे, म्हणजे आमच्या गावी सप्ताह असतो असं, म्हणजे 7 दिवस कोकणामध्ये, म्हणजे जो प्रत्येक गावामध्ये असतो. डेट्स वेगळ्या वेगळ्या असतात किंवा प्रत्येक वाडीमध्ये असतो, प्रत्येक गावांमध्ये असतो असं. तर त्याच्यामध्ये कसं आहे की 7 दिवसांचा असतो. त्याच्यामध्ये आपण कसं आलटून पालटून वगैरे जात असतात. तर माझा म्हणजे आमच्या बाजूलाच राहतात, आणि त्यांचं आणि आमचं मुंबईतलं आणि गावचं दोन्ही पण घर आजूबाजूलाच आहे असं. तर मग ते लोक सगळे मित्र वगैरे निघालेले गावी असं, म्हणजे सप्ताह संपायच्या 3 ते 4 दिवस आधी, म्हणजे शेवटी जरा मजा वगैरे असते त्याच्यामुळे. तर मग ते निघाले गावी, आणि ते लोक निघाले संध्याकाळी एक 5-5:30ला, कारण सगळेजण हाफ डे वगैरे घेऊन आलेले, त्यामुळे संध्याकाळच्या टायमाला निघाले पनवेल क्रॉस केलं, त्यानंतर पुढे खेडपर्यंत ते लोक आले रात्री एक 10:30-11पर्यंत वगैरे. तर खेडला आहे ना एक ॲक्सिडेंट झालेला असं, म्हणजे एक ट्रक होता. ही अराऊंड 5 ते 6 वर्षापूर्वींची गोष्ट आहे असं. तर मग एक ट्रक होता, ट्रकने एक कॉलिस होती, त्या कॉलिसला एवढी जबरदस्त टक्कर दिलेली की त्या कॉलिसमधले सगळे लोक, जवळपास 7 ते 8 लोक होते, 7 ते 8 लोक डेथ झालेली ऑन द स्पॉट. आणि जिकडे तो जागा होती जिथे जे ॲक्सिडेंट झालेलं,
त्यांच्या इथून समोरच ह्यांची गाडी होती 4 व्हीलर, म्हणजे जिकडे पोलीस जिकडे उभे असतात त्यांच्या पाठीमागे. तर ह्यांची गाडी होती आणि सगळेजण ऑन द स्पॉट गेलेले. आणि तिकडे म्हणजे एक म्हातारी बाईसुद्धा होती असं. आणि ती म्हातारी बाई थोडा वेळच होती, त्याच्यानंतर मग एक 5 ते 10 मिनटामध्ये तिनेसुद्धा म्हणजे प्राण सोडले त्यावेळेला असं. मग त्याच्यानंतर पोलिसांनी वगैरे सगळं क्लिअर केलं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि हे लोक निघाले. म्हणजे हे लोक अराऊंड तिथून 1:30 वाजता सगळं क्लिअर झालं पूर्ण प्रॉपर. आणि मग चालू झालं. हे लोक निघाले. हे लोक चालले आहेत मस्त मजा करत वगैरे, मित्रच होते सगळे. आणि आपण गावी जाताना किंवा पिकनिकला जाताना मित्रांची वगैरे असते चाललेली सगळं असं. पण नॉर्मल होते, असं नाही की कोण ड्रिंक वगैरे करत होते किंवा असं काय नाही, व्यवस्थित सगळे चांगले होते आणि चाललेले. आणि हे लोक ड्रायव्हर घेऊन गेलेले असं. तर आहे ना चालल्यात 1:45 ते 2च्या दरम्यान ह्यांची गाडी 60-65च्या स्पीडला आहे आणि गाडी चालते आहे, सगळं व्यवस्थित चालतं आहे. अचानक 60-65च्या स्पीडला त्यांच्या गाडीच्या बाजूला एक बाई धावायला लागली. आणि बाई धावतेच आहे. जसा ड्रायव्हरने एक्सिलेटरवर पाय दिला, गाडीचा स्पीड 70, 75, 80. ह्या बाईचा पण स्पीड वाढतो आहे, 70, 75, 80. सगळ्यांची फाटून हातात. पण मेन म्हणजे त्या ड्रायव्हरला मानला पाहिजे, ह्या लोकांनी रात्र होती म्हणून खिडक्या वगैरे उघड्या होत्या. तर जो माझा भाऊ होता तो ड्रायव्हरच्या मागच्याच सीटवर बसलेला. त्याने पहिली ड्रायव्हरची काच वर केली, त्यानंतर सगळ्यांनी काचा वर केला. आणि जसं हे गाडीचं स्पीड वाढवत आहेत तसं ती बाई पण स्पीड वाढवते आणि धावते. मग ह्या लोकांनी, आपण ज्यावेळेला असं काय असतं त्यावेळेला आपण देवाचं नाव घेतो, मग त्यावेळेला चालू केलं अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज. मग जसं ह्यांचं हे चालू झालं तसं त्या बाईचं स्पीड हळूहळू कमी होत गेला. आणि झालं म्हणजे ह्यांना कळलं की आता नाही आहे कोण आपल्याबरोबर. आणि ह्या लोकांनी असं मागे वळून बघितलं ना, ती बाई त्यांना असं करत होती. आणि मग हे लोक आले गावी. मग सकाळी ज्या वेळेला हे गावी आले त्यावेळेला त्यांनी आम्हाला हा इन्सिडेंट सांगितलेला की म्हणजे असं झालं करून. आणि असंच नाही, सगळ्यांनी बघितलेलं असं. त्यामुळे असं आहेत काही गोष्टी. आपण बरेच म्हणजे जनरली असं म्हणतो की विज्ञान खूप पुढे गेलं आहे, असं झालं आहे तसं झालं, पण ह्या गोष्टीसुद्धा आहेत असं. आणि जे ज्यांच्याबरोबर होतात त्यांनाच माहिती असं. कारण ते म्हणतात ना, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करत नाही तोपर्यंत नाही तुम्हाला काय त्या गोष्टींचा अनुभव येणार. मे बी त्या लोकांमधूनच ती कोण बाई असेल, हो मे बी जीव गेला होता. हां, मग त्याच्यानंतर ते लोक कसे होते? सर्व नाही, ते लोक होते व्यवस्थित. कारण कसं की जनरली आम्ही त्याच साईडचे, त्याच पट्ट्यातले, त्यामुळे आम्ही त्या गोष्टींना एक बोलताना यूज टू आहे की म्हणजे हां, म्हणजे असं नाही की काहीतरी आपल्या बॉडीमध्ये काही चेंजेस होणं किंवा बा चक्कर आली बघून किंवा काय. हां, भीती तर सगळ्यांनाच वाटते, म्हणजे असं नाही की कोणाला वाटत नाही, पण ठीक आहे. पण त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं, म्हणजे माझा भाऊ आणि त्यांचा मित्र, की त्या ड्रायव्हरला मानला पाहिजे. कारण एवढं जवळपास 7-8 जणांचे जीव घेऊन तो जात होता गाडीतनं. त्याने काय थोडंफार इम्बॅलन्स केलं असतं तर मग पूर्ण गाडीच हे झाली असती असं. तर मग हा तेव्हा इन्सिडेंट घडलेला. बापरे. हे मागे एक रितेश करून पण आपल्या इथे आलेला माझा मित्र होता, तर तो त्याच्याबरोबर पण काय असंच झालेलं. ते लोक पण कुठेतरी विरार की पालघर त्या साईडून जात होते, तेव्हा त्यांना एक बाई दिसलेली जी त्यांचा पाठलाग करत होती गाडीवर, तसं झालेलं. पण तू ती सेकंड गोष्ट सांगणार ती कोणती होती? सेकंड म्हणजे कसं आहे की आधीच आपल्या पॉडकास्टमध्ये बऱ्याच गोष्टी डिस्कस केलेल्या आपण, की जसं की कोकणातील 14 भूते असं. तर त्याच्यामधलं एक भूत आहे बायंगी भूत. म्हणजे बायंगी असं म्हणतात. जनरली जागा जशी बदलते तशी नावं पण बदलतात. काय काय जण बांग्या म्हणतात किंवा काय काय जण बायंग्या म्हणतात असं, किंवा बांग्या म्हणजे त्याच प्रकारे त्याची नावं आहेत असं. तर मग बायंगी ॲक्च्युली म्हणजे
आहे काय हे एक्झॅक्ट, म्हणजे जनरली असं म्हणतात की भरपूर काय काय असतं हे असतं, पण एक्झॅक्ट सांगायला गेलं तर बायंगी म्हणजे हे बोलतात ना भरभराटीचं हे आहे. ते पैशाने विकत घेतात असंही. हां, करेक्ट. म्हणजे बायंगी म्हणजे हा प्रकार असा आहे की तुम्हाला भरभराट देतं असं म्हणतात. म्हणजे ह्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या ऐकीव आहेत तसं बघायला गेलं तर, की म्हणजे काय आहे एक्झॅक्ट, पण आहेत सुद्धा या गोष्टी, कारण आहेत म्हणून तर ऐकिवात आहेत असं म्हणू आपण कधीतरी असं. पण ॲक्च्युली बायंगी म्हणजे एक भरभराटीचं भूत आहे, ज्याच्यामध्ये कसं आहे की ते घेतल्यानंतर तुमची फायनान्शियली खूप ग्रोथ होते, म्हणजे खूप पैसा येतो तुमच्याकडे. म्हणजे एक साधं एक उदाहरण द्यायचं झालं की आता मी म्हटलो तर आता समजा मी एक कॉमन माणूस आहे, लाईक आपलं काम बरं, आपण बरं आणि नॉर्मल आपलं सगळं चाललेलं आहे असं. तर मग चेंजेस का होतात ते मी तुला सांगतो पहिलं. आता तुला माहिती आहे की बाबा हा सनील आहे, नॉर्मल आहे, ठीक आहे, की तुला माहिती आहे सनील नॉर्मल मुलगा आहे, एक मिडल क्लास मुलगा आहे. जर समजा सनीलने गोष्ट घेतली, बायंगी घेतली, सनीलकडे 6 महिन्यात फॉर्च्युनर, म्हणजे एवढी ग्रोथ येते की समोरच्याला आहे ना ती प्रगती दिसते की अरे हा 6 महिन्यापूर्वी का नव्हतं रे याच्याकडे, म्हणजे इन शॉर्ट भिकारी होता, आता 6 महिन्यात फॉर्च्युनर कशी आली. जनरली ते असं म्हणतात की ज्या लोकांचे धंदे आहेत, बिझनेस वगैरे आहेत, तर मग ते लोक त्यावेळेला घ्यायचे, म्हणजे धंद्याच्या भरभराटीसाठी वगैरे, की जेणेकरून धंदा बरकत होईल. जनरली ते काय करतं की कस्टमर्स आणण्याचं काम करतं, म्हणजे दुसऱ्यांचे कस्टमर खेचतं इन शॉर्ट. समजा एक फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं की एका लाईनीत 5 वडापाववाले आहेत, 5 जणांचे धंदे नॉर्मल आहेत, की बाबा दिवसाला 2-4 हजाराचा बिझनेस आहे. त्यापैकी एकाने घेतलं तर सगळ्यांकडचे गिराईक ज्याने घेतल्या त्याकडे खेचले जाणार आणि 4 जणांच्या गाड्या बंद होणार काही वेळाने, काही दिवसांनी. म्हणजे दुसऱ्यांचे कस्टमर्स आणणं किंवा तुम्हाला भरभराट देण्याचं ते काम करतं असं आहे. आणि मेन म्हणजे द्यायचे हे कोकणामध्येच, आता एका गावामध्ये, तर मग म्हणजे देण्याची प्रोसिजर ॲक्च्युली कशी होती की त्या गावामधले पर्टिक्युलर, आता गावी तुला माहिती असेल की पंडित असतात, परत जनरली ऐकलं असशील तू जास्त, तर वगैरे असतात गावी. तर मग त्यावेळेला ज्यावेळेला तुला द्यायचं आहे, समजा आपण गेलो आणि द्यायचं आहे, त्यावेळेला त्या गावचे 27 ते उभे राहायला लागतात. म्हणजे एकही जर समजा उभं नाही राहिला तरी ते तुमच्याबरोबर नाही येणार. म्हणजे नारळामध्ये देतात जनरली, आणि देतात म्हणजे हे का असतं की जो लग्न न झालेला जो मुलगा असतो किंवा माणूस असतो, म्हणजे इन शॉर्ट ज्याने आयुष्यात नाही केलं आहे, म्हणजे विदाऊट लग्न केलेले जे लोक ऑफ होतात, जातात, तर मग त्यांना एका म्हणजे नारळात बांधून द्यायचे त्यांची आत्मा, म्हणजे ती स्मशानामध्ये एक विधी वगैरे व्हायची असं. म्हणजे हे जवळपास ह्या गोष्टी व्हायच्या 1990च्या आधी, म्हणजे खूप जुन्या गोष्टी आहेत असं. तर मग ते तुला म्हणजे बांधून द्यायचे असं. मग त्यानंतर ते घेतल्यानंतर, आणि जर समजा 27 आहेत तर ते सगळे उभं राहिले, सगळं झालं तुझं, आलं तिकडून आल्यानंतर त्याची जिकडे तू ठेवणार आहे, जनरली धंदा जिकडे असतो तिकडे पण ठेवतात, किंवा घरामध्ये जिथे कोणालाच दिसणार नाही बाहेरच्या माणसाला, तर मग तिकडे जनरली ठेवायचे असतं. आणि त्याच्यानंतर कसं की त्याची घरी आणल्यानंतर पण त्याची विधिवत पूजा वगैरे सगळं करून मग हळूहळू चालू होतं असं आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की त्याचं पाळणं भरपूर असतं, म्हणजे घरात कोण लेडीज वगैरे असतील तर त्यांच्या पिरियड्समध्ये वगैरे, आत्ता जनरली कोण पाळत नाही, पण ते जर असेल तर मग तुम्हाला प्रॉपर एक साईडला बसणं म्हणतात ना, तसंच देवासारखंच त्याला हे करायचं असतं, साईडला बसणं वगैरे असं. तर मग त्यावेळेला असं म्हणजे व्हायचं त्यावेळेला. पण ते तुम्हाला फायनान्शियली एवढं म्हणजे अशा लेवलला नेऊन ठेवतं की जिकडे गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की इथून मला आता कोण बाहेर नाही काढू शकत, किंवा इथून मला कोण खाली नाही आणू शकत.
एवढी तुमची त्यावेळेला त्याच्यामुळे ग्रोथ होते असं. आणि त्याचं कसं आहे की तुम्हाला एका सर्टन पिरियडमध्ये, जसं की फॉर एक्झाम्पल आपण एक अमावास्येला तुम्हाला काहीतरी द्यायचं असतं, म्हणजे मोठं नाही काय, नॉर्मल की एखादा मिठाईचा पुडा झाला किंवा अगरबत्तीचा पुडा झाला, कोंबडा झाला, म्हणजे खुश ठेवण्यासाठी किंवा त्याचं जे देणं आहे ते तुम्हाला द्यायचंच आहे. आणि जो दिवस तुम्ही ठरवला आहे त्याच दिवशी द्यायचं म्हणजे द्यायचंच आहे तुम्हाला काही करून. आणि जर समजा नाही ही गोष्ट झाली तर जिथून तुम्ही स्टार्ट केलं आहे, म्हणजे जर समजा एखादा वडापाववाला आहे त्याने जिथून स्टार्ट केलं आहे त्याच्या 50 पट खाली त्याला आणून सोडतो, म्हणजे कर्जबाजारी फुल, म्हणजे जिथून तुम्ही चालू केलं आहे त्याच्या एकदम खाली, एकदम तुम्हाला गरीब करून एकदम गरीब, म्हणजे एकदम अन्नान्न दशा म्हणतात ना तशी. आणि जेव्हा तुमच्याकडे असतं ना त्यावेळेला तुमच्याकडे एवढं असतं की तुम्ही बोलता ना एक डोक्यात हवा जाते असं. मी ह्याच्याबद्दल आहे ना, मला वाटतं आपण एकदा बोललेलो त्याच्याबद्दल, जी गोष्ट पण झालेली की अथर्वनी मला वाटतं सांगितलेलं, त्याचं असं होतं की त्याच्या गावीच कुठेतरी, त्याच्या आजीनी ही गोष्ट त्याला सांगितलेली की त्याच्या गावीच कुठेतरी एक पान टपरीवाले बघ असतं ना, की तशी एक छोटीशी टपरी होती त्यांची, पानपट्टी वगैरे होती. तर त्यांनी एकदा असं बायांगी विकत घेतलं आणि मग ते बघता बघते विकत घेतलं, त्याची पूजा वगैरे केली, घरी आणलं वगैरे त्याला, आणि मग प्रॉपर जे त्याचे पथ्य वगैरे असतात ते करायचे दर अमावस्याला वगैरे. आणि मग त्यांची भरभराटी सुरू झाली, पैसा यायला लागला, ग्रोथ व्हायला लागली. त्यांनी मग तिकडेच आजूबाजूचे धंदे, हॉटेल वगैरे चालू केले स्वतःचे. आणि मग ते त्याचं ते वाढत गेलं, पुढे गेलं आणि खूप ग्रोथ आली त्यांना. पण हळूहळू असं झालं ना की ते बायांगीची डिमांड होती ना ती पण बोलतात वाढत गेली. मग तो बोलतो मला हे द्या, ते द्या, ते द्या, ते द्या. आणि मग ते एवढं पुढे जातं ना, म्हणजे ते हळूहळू त्याची मागणं पण वाढत जातं आणि ते इथपर्यंत जातं की शेवटी ते तुमच्या घरातल्याच कोणातरी बळी मागतं. असं अशी गोष्ट होती एक ती मला आठवली. तर माहिती नाही, पण आपल्याकडे कोकणात त्या गोष्टी बऱ्याच आहेत, मी बऱ्याच जणांकडून ऐकल्यात. आता ते किती खऱ्या आहेत, खोट्या आहेत, अंधश्रद्धा आहे, काय आहे ते नाही माहिती, पण ते आहेत. आणि लोक अजून त्याला बळी पण पडतात की असं होतं. आणि जे ज्यांच्याबरोबर झालंय ते त्यांनाच माहिती, आणि ज्यांच्याकडे असेल तो कोण सांगतही नसेल. आणि मेन म्हणजे कसं आहे की ज्याच्याकडे आहे ना, म्हणजे अजूनही काही लोकांकडे आहे असं, पण ते सांगत नाही, कारण सांगितल्यानंतर त्याची पॉवर कमी होते. म्हणजे कळणार ना तुला की बा हां ह्याच्याकडे आहे, मग त्याचं ते काम नाही करत. आणि जनरली तेव्हा द्यायचे त्यावेळेला एक मुदतीवर द्यायचे, म्हणजे 3 वर्षांची मुदत, 5 वर्षांची मुदत करून द्यायचे असं एका सर्टन पिरियडसाठी. आणि म्हणजे त्याचा नियम असा आहे की तुझ्या मुदतीवर तुम्हाला दिलं आहे त्या मुदतीमध्ये जिथून तुम्ही घेतलाय तिकडे जाऊन तुम्हाला ते रिटर्न करूनच यायचं आहे. पण काय होतं की एकदा ह्युमन टेंडन्सी आहे, एकदा माणसाकडे पैसा येत गेला की मग ते आपल्याला सोडवत नाही. आणि तू अशा लेवलला असतो की हाड इथून कुठे मी खाली येणार आहे किंवा मी कुठे भिकारी होणार आहे. पण शेवटी ते त्याचं काम करून जातं. जर समजा तुम्ही त्याचा रिस्पेक्ट नाही केला तर ते तुमचा थोडी रिस्पेक्ट करणार आहे, तसं बघायला गेलं तर असं. त्यामुळे ज्या मुदतीत आहे त्या मुदतीत तुम्हाला ते रिटर्न करायचं म्हणजे करायचंच आहे. हां, रिटर्न केल्यानंतर तुमचं जे आहे ते तसंच राहणार, त्याच्यामध्ये असं नाही की तुम्ही परत जिथून चालू केलं आहे तिकडेच येणार आहे, तर तसंच राहणार. पण जसं आहे तसंच त्यांना द्यायचंच आहे. आणि ते असं पण आहे ना की कोण द्यायला विसरतो आणि त्यांचा अचानक मृत्यू वगैरे होतो, तर त्यांच्या पिढ्यानपिढ्या त्यांना पूजायला लागतं, त्याची पूजा वगैरे करायला लागते पुढच्या पिढीलाही. राईट. तर तेही खूप आहे आपल्या इथे. म्हणजे झालेलं ॲक्च्युली असंच, म्हणजे एक आपला मीरा रोड भाईंदरमधलंच एक फॅमिली होती असं. तर मग त्यावेळेला त्यांनी म्हणजे विकत घेतलेलं. हां, म्हणजे 10,000 रुपयाला मिळायचं ते असं. मीरा रोड भाईंदरमधलीच होती फॅमिली. बायांगी विकत घेतलं. बायांगी विकत घेतलेला. आणि त्यांचं आहे ना मशिनरीज असतात ना मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये, तर आहे ना त्यांचा बिझनेस होता, म्हणजे गिअर्स बनवायचा त्याचा.
आणि बेसिक बिझनेस होता एकदम असं. हां, म्हणजे बोलतात ना 2 वेळेचं जेवण फक्त व्हायचं बस असं. मग त्याच्यानंतर मग त्यांनी घेतलं वगैरे, म्हणजे त्याच्या मित्राने ॲक्च्युली सजेस्ट केलं त्याला, म्हणजे त्या मित्राला माहिती होतं प्रॉपर की काय आहे वगैरे. मग त्यांनी घेतलं. मग जसं मी आधी सांगितलं की झालं सगळं व्यवस्थित असं. गोरेगावला त्यांनी 2 गाळे घेतले मोठे, 2,000 स्क्वेअर फीटचे. एवढं म्हणजे विकत, भाड्याने नाही, विकत. आणि खूप मस्त झालं एकदम, म्हणजे जवळपास 3-4 वर्षामध्ये भरभराट एकदम, म्हणजे बोलतात ना की मागे वळून बघणंच नाही असं एकदम. मग झालं की चाललेलं, त्याची सेवा बरोबर चालू होती की जे टायमिंगवर द्यायचं किंवा काय असं. तर मग झालं काय की एक दिवशी आहे ना, त्यांना दुसऱ्या दिवशी द्यायला जायचं होतं, जिथून घेतलेलं तिथून तिकडे ट्रॅव्हल करून जायला लागणार होतं. हां, असं. तर मग बळी देण्यासाठी आहे ना 2 कोंबड्या आणलेल्या की बाबा आपल्याला निघायचं आता असं. पण फॉर सम रिझन्स त्यांना नाही मिळालं निघायला. आणि ते असं म्हटलं की ठीक आहे, उद्या जाऊ, उद्या निघू. आणि हे लोक झोपले, बा सकाळी आपल्याला निघायचं आहे. आणि हे लोक झोपले. सकाळ जेव्हा झाली त्यावेळेला पूर्ण घर शॉर्ट सर्किट झालेलं आणि घरातले सगळे मेलेले. बापरे, पूर्ण परिवार त्यांचा, पूर्ण फॅमिली गेलेली. बापरे. आणि जे बळी द्यायला 2 कोंबड्या आणलेल्या ना, त्या तशा होत्या, त्याच जिवंत होत्या. त्यांना एक पण खर्चटलं नव्हतं काय. म्हणजे पूर्ण घर जळालं आहे आणि फक्त त्या कोंबड्या तशाच आहेत. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये काय आपण म्हणणार असं आहे. आणि मेन म्हणजे असं म्हणतात की ती जी व्यक्ती येते किंवा ते जे बांधून तुम्हाला देतात, तर जसं की मी आधीच म्हटलं की ते का लग्न न झालेल्या, म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार की न केलेल्या माणसाचं हे असतं. मग ज्याने ते घेतलं आहे तर त्याच्यावर तो हावी होतो. म्हणजे तर समजा मी घेतलं आहे तर मग माझी इतर लेडीजकडे बघण्याची जी नजर आहे ती बदलते. म्हणजे समज आता कसं ते, मग लग्न झालं असेल तर प्रकरणं वगैरे चालू होणं बाहेरची, कारण त्याने आयुष्यात केलाच नाही ना कधी. त्याची खूप इच्छा वगैरे, त्याच्या खूप लग्नाची इच्छा किंवा इतर गोष्टी ह्या अपूर्ण राहिलेल्या असतात असं. त्याच्यामुळे मग ते पण म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळं मिळतं आहे, सगळं होत आहे, आपण त्याला कंट्रोल करतो आहे, पण ते तुम्हाला कंट्रोल करत असतं इव्हेंच्युअली. हां, असं. त्यामुळे खूप कमी अशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये लोक तरली आहेत, म्हणजे नाही असं नाही की ह्याच्यामधनं. आणि अजूनसुद्धा आजच्या घडीला म्हणजे, पण कसं आहे की आता एकदम लुटालुटीचे प्रकार चालले आहेत, खोटं बोलून. आणि आणल्यानंतर मग ते तुम्हाला ज्या पर्पजने तुम्ही घेऊन येता ते पर्पज तुम्हाला देतच नाही. आणि मग तुम्ही सारखं त्याच्या मागे जाता की नाही, मग ती व्यक्ती पण तुम्हाला सारखं बोलवते. त्यामुळे तुमचा फक्त पैसा जातो, बाकी काय होत नाही. तर माझ्याकडे म्हणजे अजून एक स्टोरी आहे, म्हणजे जी घडलेलीच आहे तसं. आणि म्हणजे माझा एक मित्र म्हणजे गेलेला घेण्यासाठी, तर मग त्याला विकत घेण्यासाठी गेलेला, म्हणजे 3-4 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे ही. कोण आहे तो मित्र? म्हणजे ॲक्च्युली त्याचं शॉप, त्याचं शॉप होतं असं. तर मग तो घ्यायला गेलेला आणि त्याच्या आधी म्हणजे मला विचारलेलं की काय आहे कसं आहे. मी त्याला डायरेक्टली सांगितलेलं की बघ भाई, म्हणजे नाही आहे आता सध्या, नको पडू याच्यामध्ये. आणि जरी समजा तुला मिळालं कुठून खरं, तरी तू काहीतरी गमवायची तयारी ठेव जर तू त्याला सांभाळू नाही शकलास तर. कारण तुला काहीतरी ते हाम देऊन जाणारच आहे. मग त्यापेक्षा भले 4 पैसे कमी कमाव चालेल, पण नाही, मला जायचंच आहे, मला घ्यायचंच आहे. बोललो ठीक आहे, बोललो तुझी मर्जी. त्यावेळेला तो गेलेला एका ठिकाणी असं.
तर मग गेलेला, तर मग अजून त्याची मला वाटतं गर्लफ्रेंड गेलेली त्याच्यासोबत, म्हणजे एक सोबत म्हणून. तर गेला, मग तिकडे काही प्रोसिजर वगैरे झाली, म्हणजे एक नारळ दिलेला त्याला आणि त्याने सांगितलेलं की अब तुला दिला आहे आणि तू जा. तर मग ते लोक येत होते, पहिल्यांदा ते लोक बाईकने गेलेले, ते लोक येत होते गावावरून मुंबईला, म्हणजे एक 12-12:15 ते लोक निघाले दुपारी. संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत ते अलिबाग टच होते. आणि त्यावेळेला म्हणजे अजून पण मुंबई गोवा हायवेचं काम चालूच आहे 17 वर्षापासनं, त्यावेळेला पण काम चालू होतं, त्यामुळे स्ट्रीट लाईट्स वगैरे नव्हत्या असं. तर मग त्यावेळेला लाईट्स वगैरे नव्हत्या आणि गाडी वगैरे चाललेली, म्हणजे बाईक होती नॉर्मल 30-40च्या स्पीडला होती. म्हणजे त्याने मला सांगितलेलं की असा प्रकार त्यासोबत घडला की 30-40च्या स्पीडला बाईक होती आणि हलका पाऊस होता आणि चालल्यात आणि ह्याची गाडी त्यावेळेला ऑफ रोड गेली, तिकडे थोडा चालली आणि परत ऑन रोड पण आली आणि ऑन रोड येऊन ते लोक घसपटत गेले दोघं पण. ॲक्सिडेंट झाला त्यांचा, दोघांचा ॲक्सिडेंट झाला असं. आणि मग नंतर म्हणजे तो म्हणत होता की समोरच हॉटेल वगैरे होतं, तर मग त्या हॉटेलमधनं म्हणजे आले दोघं तिघंजणं, हेल्प वगैरे त्यांनी त्यावेळेला केली असं. त्यानंतर मग झालं सगळं. त्यानंतर परत 5-6 महिने गेले. मग त्याला मी बोललो की जाऊन दे, नको पडू ना, नाही चाललं तर दुकान सोडून दे. तर म्हणतो नाही आपल्याला हे करायचं, हां की नाही असं आहे, माझं स्वप्न आहे दुकान म्हणजे. मी बोललो ठीक आहे ना, होतील सगळ्या गोष्टी, असं धंदा आहे शेवटी. तो नाही बघूया. तर मी बोललो बघ, मी तर अजून पण तुला तेच सांगेन की बाबा नाही आहे खरं. मी बोललो जर खरं असतं तर तुझा ॲक्सिडेंट कसा झाला असता रस्त्यामध्ये, तू चांगल्यासाठीच आणलेला ना. तो नाही असं नाही हे ते. मग नंतर ते लोक परत गेले, आता 4 व्हीलर घेऊन गेलेले. मग गेले असं. मग त्या लोकांनी परत सेम प्रोसिजर, बळी हे ते कौल बिऊल सगळं. मग परत त्यांनी दिलं आणि त्यांनी सांगितलं की आहे, म्हणजे आहे तुमच्याकडे, जा. मग त्याच्यानंतर मग परत येताना त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला मध्ये आणि जवळपास 3 ते 4 तासांनी तिथून ते लोक बाहेर पडले. म्हणजे असं म्हणतात की बाबा आहे तुझ्याकडे, जर समजा त्यांनी दिलं आहे ते जर खरं आहे, ते तुझ्या भरभराटीसाठी आहे आणि तुला ॲज अ हेल्पिंग हँड म्हणून आहे किंवा तुला ॲज अ सपोर्ट म्हणून आहे, मग ते तुझ्याबरोबर येताना तुला एवढ्या अडचणी का येत आहेत असं आहे. त्याच्यामुळे नाही आहे तसं, त्याला राहायचं नसेल किंवा ज्याने तुला जे काही करून दिलं आहे ते मे बी व्यवस्थित करून नाही दिलं असेल किंवा त्याला तुझ्यासोबत यायचं नसेल असं आहे. त्यामुळे येताना हे पण झालेलं. परत मग नंतर आता इकडचं झालं, मग परत त्यानंतर त्याने अजून दुसऱ्या ठिकाणी ह्या गोष्टीसाठी हे केलेलं, म्हणजे कोकणात नाही, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी बाहेरच्या नाही ह्याच्यामध्येच आपलं महाराष्ट्रामध्येच, पण दुसऱ्याकडे. तर तो जसं असं म्हणणं होतं की तो कुठेतरी फेसबुकवर त्याला भेटला. त्याला म्हटलं बघ भाई, हे तर काय बोललो, एक प्रोडक्ट तर नाही पहिली गोष्ट की आबा विकत घेण्यासारखं, आणि तो तुला फेसबुकवर मिळाला आहे असं. म्हणतो नाही असेल असं तसं. मग त्याच्यानंतर त्या माणसाला हा तिकडे जाऊन भेटला, एक जागा सांगितलेली तिकडे. मग तिकडे बोलला वगैरे. तर मग तो म्हणाला की 18,000 रुपये खर्च आहे आणि मी तुम्हाला देतो असं. मग हे बोलले की ठीक आहे, आम्ही पैसे वगैरे अरेंज करतो आणि तुम्हाला देतो. मग त्यांनी पैसे वगैरे दिले त्यांना, म्हणजे ऑनलाईनच पाठवले. आणि नंतर मग गेले त्या माणसाकडे, तो माणूस भेटला त्यांना असं, आणि त्यांना एक ते हे दिलेलं, काय बोलतात त्याला, एक अत्तराची कुप्पी दिलेली, म्हणजे बॉटल, आणि त्याने सांगितलेलं की ह्याच्यामध्ये आहे असं. तर मग हा घेऊन वगैरे आला असं, पण नो इफेक्ट. हां, म्हणजे त्याला फसवलं, म्हणजे फसलाच गेला इन शॉर्ट. आणि हे लोक त्याला फोन वगैरे करत होते की बाबा काय, तो बोलतो नाही त्याला टाईम द्यायला लागतो, असं द्यायला लागतं. म्हणजे
तो जस्ट इग्नोर करत होता फक्त ह्यांना आणि टाळत होता, लुबाडायचा. आणि म्हणजे तो मला असं सांगत होता की ह्या लोकांना त्याने त्याच्या घरी नाही बोलवलेलं किंवा जो तिकडे राहतो तिकडे नाही. म्हणजे एका ठिकाणी आपण म्हणतो ना की तुम्हाला इकडे येऊन भेट, मधल्या ठिकाणी कुठेतरी, मग तिकडे येऊन भेट, मी तुला तिकडे येऊन भेटतो. म्हणजे ह्याला त्याचं घर किंवा काय ठावा ठिकाणाच माहिती नाही, फक्त होता तो एक फोन नंबर. त्यामुळे बरेच आता फसवाफसवीचे लोक ढोंगी चालतात असं. पण भाई मला अजून एक तुझ्याकडून गोष्ट ऐकायची आहे, ती म्हणजे तू बोलवताच नाही कोणत्या तरी गावात कोकणात तर पैशांचा पाऊस पडलेला. पैशांचा पाऊस असं नाही, पैशांचा पाऊस पाडतो किंवा पडणार किंवा मी पाडून दाखवेन असं हे करून एका पाठोपाठ एक असं 12 लहान मुलांचे बळी घेतलेले. ही ॲक्च्युअली खरी गोष्ट आहे. बातम्यांमध्ये जवळपास 2011-2012च्या दरम्यानची गोष्ट आहे. असं म्हणजे मध्यंतरी ही गुगलला पण स्टोरी होती, बट मला माहिती नाही त्यांनी कधी ती रिमूव्ह केली. म्हणजे थोडा एक पर्यटनावर पण त्याचा परिणाम होतो किंवा नाव पण खराब होतं गावाचं असं. पण पोलिसांनी रेस्क्यू वगैरे पण केलेलं ऑपरेशन. काय झालेलं काय नेमकं? म्हणजे एक गोष्ट होती अशी की एक होता बाबा, काय असं एक म्हणतात ना ढोंगीच इन शॉर्ट, की त्याच्याकडे त्याने एक माणसाला फसवलेलं की बाबा पैशांचा मी पाऊस पाडतो एका डोंगरावर त्यांची ती पूजा वगैरे चालायची असं. आणि एक छोटा बाळ घेऊन येऊन त्याचा बळी द्यायचे तिकडे. आता ती बाळं कुठून आणायचे, काय आणायचे, काहीच अजून म्हणजे ती तेवढी बातमी नाही आली बाहेर ॲक्च्युली. पण असं त्यावेळेला झालेलं की म्हणजे जवळपास 10 ते 12 बाळांचा त्यावेळेला बळी दिला गेलेला. बापरे. त्या डोंगरावर. आणि पैशांचा पाऊस पाडतो, खोटी आश्वासन. आणि मेन म्हणजे ही गोष्ट ॲक्च्युअलमध्ये शक्यच नाही आहे की पैशांचा पाऊस म्हणा किंवा असं. आता अजून एक गोष्ट आहे की एक म्हणतात की 21 नखांचा कासव, मे बी तू ऐकलं असशील. तो लक आणतो. हां, म्हणजे 21 नखांचा कासव असतं की ज्याच्यामध्ये म्हणजे सेम बायंगीसारखंच ते काम करतं, लक तुमचं नशीब उघडण्याचं, फायनान्शियली हे करण्याचं. पण ते 21 नखांचं कासव मिळणं पण खूप कठीण असतं. आणि मेन म्हणजे कसं असतं की जर समजा एखादं तुला कासव मिळालं, आता मेन म्हणजे तुला काय पाहिजे की त्याला 21 नखं पाहिजे. आणि तू काय करणार, त्या कासवाची नखं मोजायला जाणार, तसंच करणार ना. जर समजा कासवाला कळलं की बाबा आपली नखं मोजत आहे आणि खरोखर ते 21 नखांचा कासव असेल ना, तर ते आपलं एक नख खाऊन टाकतं. हां, स्वतःच. कारण लक 21 नखांच्या कासवालाच आहे. त्यामुळे ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे की 21 नखं आहेत आणि हे ते कासवाला नाही कळलं पाहिजे की आपण त्या कामासाठी त्याला घेऊन जातो आहे. म्हणजे ते फक्त आणणं नाही, तर त्याच्यावर एक विधिवत पूजा वगैरे पण असते, काही गोष्टी वगैरे करायला लागतात. अगेन ह्या पण ऐकिवातल्याच गोष्टी आहेत असं. म्हणजे सत्यता अजून कुठेही नाही आहे तसं बघायला गेलं तर असं. पण त्या टायमाला म्हणजे असतात ना गावातली तरुण मुलं वगैरे, पॉप्युलर होती आणि ती गोष्टींना मागणी होती ना असं. आता जर समजा तू मुंबईतला आहेस आणि तू कोणाला तरी सांगितलं मला पण बघायचं आहे रे, मग गावातली लोक किंवा गावातली जी तरुण मुलं आहेत तर मग ती शोधात जायचे की बाबा कुठे आहे बघूया. म्हणजे कारण शेवटी तू त्यांना पे करणार आहेस ना त्या गोष्टीचं की बाबा काय आहे कसं आहे. कारण तुला पाहिजे तर मग तू त्यांना पैसे देणारच ना. मग ते बघायचे त्यावेळी गोष्टी पण भरपूर चलनात असायच्या ना, लोकांना ऐकायला आवडायचं. त्यावेळी सोशल मीडिया तर नव्हतं, युट्यूब नव्हतं, हेच त्यावेळीचा एंटरटेनमेंट होतं गावासाठी वगैरे. बरोबर. मला वाटतं अशा भरपूर गोष्टी त्यावेळी अशा लोक ऐकत पण असतील. आणि बरोबर म्हणजे त्यावेळेला एकदम कोणाकडे एकदम पैसा आला ना तर मग लोक तर्क लावायला सुरुवात करायची, बायंगी घेतल्या नसात, नाहीतर मग 21 नखांचा कासव असात ह्याच्याकडे, बायंगी उलटवल्यान असं म्हणायचे त्यावेळेला. म्हणजे आमच्या कोकणी भाषेमध्ये
असं म्हणायचंय असं. आणि तू ती वाली कोणती गोष्ट होती तुझी की तुम्ही एकदा शिकार करायला गेलात आणि तिथे तुम्हाला काहीतरी? शिकार करायला म्हणजे कसं जनरली आता म्हणजे माझं जे गाव आहे म्हणजे जे माझं घर आहे तिकडे म्हणजे एक शिकारीची बंदूक सुद्धा आहे असं. तर मग त्यावेळी जायचे म्हणजे खूप लहानपणीची गोष्ट आहे माझ्या असं. तर मग त्यावेळेला आम्ही शिकारीला वगैरे म्हणजे आम्ही छोटे छोटे काकांबरोबर वगैरे मामा इमाबरोबर जायचो आम्ही असं. आणि शिकार म्हणजे अशी असायची की मुंबईमध्ये कसं आपल्याला 10-15 मिनटं पण चालायला कंटाळा येतो, आपण त्यासाठी पण बाईक वगैरे काढतो. पण कसं आहे की तिकडे आहे ना शिकारीसाठी डोंगरच्या डोंगर वगैरे पण पार करायचे आणि आपल्याला कळत नाही, आपण जे चालतो ना रात्रीचं वगैरे आपल्याला लक्षात येत नाही, त्यामुळे तेवढं लांब वगैरे पल्ला असायचा. मग डुक्कर वगैरे असायचा किंवा ससा, पण तो व्हाईटवाला नाही, ब्राऊन. आणि डुक्कर पण रानडुक्कर, आपले मुंबईतले चिखलातले नव्हे असं. तर मग त्यावेळेला ते असायचं. मग त्यावेळेला जंगलामध्ये अशा म्हणजे आम्हाला जातानाच सांगून ठेवायचे की बाबा कोणी असं केलं तर बघायचं नाही किंवा कोणी आवाज दिला तर त्याला रिस्पॉन्ड नाही करायचा. मग आम्ही जायचो त्यावेळेला माहिती नाही, ते आम्हाला आधी सांगितलेलं असायचं, त्यामुळे आम्हाला भास व्हायचे की खरोखर काही गोष्टी असायच्या. एका ठिकाणी जर समजा तुला अशी एका झाडाला मोठी आग लागलेली दिसेल, समजा तू दुसरीकडे बघून परत तिकडे बघितलंस, तिकडे तुला कायच नाही दिसणार. म्हणजे असायच्या गोष्टी आपण बोलतो ना तसं, त्या टाईपमध्ये असं. आपल्याला कन्फ्यूज करून टाकतं. अशा गोष्टी पण त्यावेळेला म्हणजे व्हायच्या. म्हणजे पर्सनल एक्सपिरियन्स आहेत काही. काय झालेलं त्यावेळी म्हणजे हे शिकारीचं त्यावेळेला हे जनरली एवढंच होतं. आता हा जो मी म्हणजे चकवा आता तू विषय काढलास, तर मग हा जो माझा एक्सपिरियन्स आहे तो आपल्या मुंबईमधलाच आहे. म्हणजे आम्ही लास्ट ऑर्गनायझेशनमध्ये होतो, तर मग आमची टीम होती आणि आमच्या टीममध्ये सगळी मुलंच होती. तर मग आम्ही असं डिसाईड केलं की बाबा रिसॉर्टला जाऊया, म्हणजे रात्री स्टेसाठी आणि दुसऱ्या दिवशी रिसॉर्टला मजा करून घरी असं. तर मग आम्ही आदल्या दिवशी 8-8:30 वगैरे काम संपवलं आणि निघालो. माझं ऑफिस होतं त्यावेळेला मरोला अंधेरीला, आणि हा रिसॉर्ट आपल्या विरार अर्नाळा त्या पट्ट्यावर असं. तर मग आणि हा प्लॅन होता तो एकदम सडन प्लॅन होता, त्यामुळे कसं की कोणी काय स्विमिंग कॉस्ट्युम्स वगैरे कॅरी नाही केलेले, म्हणजे एक्स्ट्रा कपडेच नव्हते कोणाकडे. मग आधी त्या गोष्टी झाल्या की बाबा कपडे अरेंज करा, किंवा ज्यांचं घर वगैरे जवळ होतं त्याने घेऊन आले. तिकडे आम्हाला जवळपास 10 वाजले. त्यानंतर माझे स्वतःचे पण नव्हते कपडे रिसॉर्टला जायचे. तर मग घरी आलो आम्ही आणि मग मम्मी पप्पा वगैरे थंडान वगैरे सगळं झालं. मग तिकडे टाईमपास वगैरे झाला. तिकडे 11:45 आम्हाला वाजले निघेपर्यंत. मग आम्ही निघालो आणि एक मित्र आम्हाला दहिसरला भेटणार होता, तर मग त्याला 15-20 मिनटं लेट झाला यायला. तर मग 11:30 आम्हाला दहिसरलाच झाले. मग तिकडून आम्ही पुढे चाललो आहे. जेवून कोणीच नाही निघालेलं, त्यामुळे आम्ही जेवायसाठी एक हॉल्ट घेतला. तिकडे आमचा जवळपास 1 तास गेला. म्हणजे जवळपास आम्ही 12:30-1 विरारमध्ये होतो. अजून आम्हाला तिकडे जायला अर्धा-पाऊण तास होता अर्नाळ्याला जायला, म्हणजे रिसॉर्टमध्ये असं. तर मग आम्ही जेवलो वगैरे आणि 12:45-1च्या दरम्यान निघालो तिथून परत. तर निघाल्यानंतर आम्ही चालतो आणि आपलं गुगल मॅप्स चालू आहे. आम्ही जातो आणि रिसॉर्ट आमच्या इथून आता कळलं की आपला 10 मिनटावर आहे. आम्ही गेलो आणि एका ठिकाणी येऊन स्टॉप झालो. तिकडे ना एक खड्डा होता आणि रिसॉर्ट आहे ना, आता इथे माझी गाडी उभी आहे आणि समोरच मला रिसॉर्ट दिसतं आहे. फक्त इश्यू काय की पुढे खड्डा आहे, त्याच्यातून मी बाईक नाही नेऊ शकत आहे, म्हणून मी तिथपर्यंत नाही पोचू शकत आहे. बाजूला ना एक झोपडी होती. झोपडी म्हणजे नॉर्मल एक घर पत्र्याचं असतं ना, तसं एक घर होतं. तर मग तिथून आहे ना एक मुलगा बाहेर आला. तो बोलला, अरे कुठे जायचं आहे?
मी म्हटलं की अरे नाही, समोर रिसॉर्ट आहे ना, तिकडे मला जायचं आहे. म्हटलं पण इथे आता खड्डा आहे ना, कसं जाणार. मग त्याने सांगितलं की आबा असं परत पाठीत जा, राईट मार, परत राईट मार आणि परत राईट मार, म्हणजे इन शॉर्ट चौकोन करतो की तू तिकडे येऊन पोचशील, म्हणजे समोर. कारण परत मागे जा आणि तसं येऊन तू तसं जा, म्हणजे त्याने त्याच्या भाषेमध्ये सांगितलं, गावच्या भाषेमध्ये. आम्ही गेलो, त्याने सांगितल्याप्रमाणे फिरतोय 10 मिनटं झाली आणि 10 मिनटांनी आम्ही येऊन बघतोय परत आम्ही त्याच स्पॉटला आलो आहे की समोर खड्डा आहे आणि रिसॉर्ट आम्हाला दिसतं आहे समोर की आपल्याला ह्याच रिसॉर्टला जायचं आहे. परत त्या मुलाला विचारलं की अरे आम्ही तू जसं सांगितलेलंस ना तसं आम्ही गेलो, पण आम्ही बोललो परत इकडेच आलो फिरून, आणि हे पण गुगल मॅप चालू करून. मग त्याने सांगितलं की नाही, परत तुम्हाला तसंच जायचं आहे. मग आम्ही गेलो परत आम्ही त्याच स्पॉटला आलो. तो मुलगा कोण होता पण? आणि तो मुलगा होता ना, नाही म्हणजे ॲक्च्युली तो मुलगा होता रिअलमध्ये असं. तर मग तिथे झालो त्याच इथे. मग त्याला बोललो की अरे नाही रे, आम्हाला नाही होत आहे आणि रात्रीचे 2-2:30 वाजलेत आणि आम्ही पिकनिकला आलो आहे इथे आणि आम्ही लोकल नाही आहे, त्यामुळे आम्हाला माहितीच नाही आहे. मग तो मुलगा म्हणाला ठीक आहे की मी येतो तुमच्याबरोबर. मग तो बिचारा सायकलवरून आला आणि आम्हाला त्या रिसॉर्टला मग त्याने सोडलं व्यवस्थित असं. आणि त्या रिसॉर्टमधून आम्ही दुसऱ्या दिवशी बघितलं तर त्याचं घर तिथूनच दिसतंय असं. पण तुम्ही पोचत नव्हता? आणि आम्ही पोचत नव्हतो, म्हणजे फक्त एक खड्डा आणि एक बाईकने 1 मिनिटाचं अंतर फक्त असं. बरोबर. ते तुम्हाला तिकडेच फिरवत आणि होतं? तिथेच आणि त्याच स्पॉटला आणायचं असं. बापरे. म्हणजे जवळपास रात्री 2:30च्या दरम्यानची गोष्ट होती असं. मग त्यानंतर तुम्ही गेलात बरोबर? हां, मग नंतर ॲट लास्ट बोलतात ना, शेवटी आम्ही पोहोचलो. ते खूप घाबरला तर असाल तुम्ही जेव्हा तिसऱ्या-चौथ्यांदा तुम्ही तिथेच पोहोचताय. आणि मेन म्हणजे तिथेच येतोय, फिरत पण नाहीये, तिथल्या तिथेच फिरतोय त्याच स्पॉटवर परत. तसंच आम्ही आता म्हणजे झाले जवळपास या गोष्टीला 5-6 वर्ष झाली. आम्ही गेलेलो गावी गाडी घेऊन 4 व्हीलरने. म्हणजे मी आणि माझे मित्र वगैरे, फ्रेंड्स ग्रुप होता आणि 2-3 ड्रायव्हर वगैरे पण होते. तर त्यावेळेला रात्री म्हणजे लागलेला आम्हाला चकवा. तेव्हा काय झालं तिथेच? तेव्हा म्हणजे नॉर्मलच होते सगळे असं, म्हणजे काही ड्रिंक्स वगैरे नाही, नॉर्मलच चाललेलो सगळे असं. आणि मला एक कळलं की पूर्ण रात्रभर आम्ही त्यावेळेला पूर्ण दाभोळ फिरतच आहे. जिथे चाललो आहे तिथून परत तिथेच येतोय. सकाळी 4-4:15 वाजता आम्ही मुंबई गोवा हायवेला लागलो प्रॉपर. एवढा वेळ तुम्ही त्याच जागेवर होतात? तिथेच फिरतोय. आणि हे मला त्यावेळेला कळलं की बाबा आपलं अडकलोय आणि आता गाडी थांबवण्यामध्ये काय पॉईंट नाही. त्यामुळे हळू सकाळी सगळेजण बोलतात अरे अजून आपण इकडेच आहे. म्हटलं आपण पोचू आधी, मग तुम्हाला सांगतो काय ते असं. अरे हे चकव्याचं मी खूप लोकांकडून ऐकले की आपल्याला समजतच नाही आणि काय करतोय. तर भाई तुझ्याकडे अजून कोणत्या गोष्टी आहेत ज्याने आपण हा पॉडकास्ट एंड करू शकतो? गोष्टी म्हणजे गोष्ट अशी नाही आहे, म्हणजे ॲक्च्युली हा रिअल एक इन्सिडेंट झालेला माझ्या आईसोबतच. म्हणजे असं नाही की एक वाईट गोष्ट आहे, चांगली एक गोष्ट आहे की म्हणजे त्यावेळेला आम्ही चाळीत ज्या वेळेला राहायचो, म्हणजे जवळपास एक 7-8 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तर चाळीमध्ये कसं की सकाळचं पाणी येतं 4, 4:30, 5, आणि एक चाळीतल्या लोकांची आणि एक लगबग असते की बाबा मी लवकर उठलो ना तर माझं लवकर पाणी भरून होईल आणि मी लवकर परत झोपेन असं. तर मग त्यावेळेला आमच्या चाळीमध्ये ना कॉम्पिटिशन असायची की बाबा लवकर कोण उठताय, कारण जो लवकर उठणार त्याला लवकर पाणी मिळणार. तर मग माझ्या आईला सवय होती सकाळी 4, 4:15 वगैरे म्हणजे उठायची असं. आणि सकाळचा अंधार वगैरे असतो, कोणीही नसतं त्या टायमाला. आणि त्यावेळेला काय झालं की आमच्या बाजूला म्हणजे एक आजी राहायच्या असं. तर मग त्या आजी म्हणजे ऑफ झालेल्या असं. तर मग म्हणजे आमचं आणि त्यांचं खूप
व्यवस्थित होतं, एकदम क्लोज रिलेशन होतं. कारण दोघंच म्हणजे आजी आजोबा होते, त्यांची मुलं दुसरीकडे राहायची, त्यामुळे आमचं एकमेकांशी एक शेजारी असतात ना तसं होतं. तर मग त्या आजी हॉस्पिटलला होत्या, नंतर मग ऑफ झाल्या आणि झाले 5-6 दिवस वगैरे झालेले. तर आहे ना की म्हणजे मम्मी उठली सकाळी 4 वाजता आणि दरवाजा उघडला, बाहेर गेली आणि बाल्टी ठेवली आणि नळ उभा केला आणि दरवाजाला आपला एक कठडा असतो तर तिकडे बसलेली. तर आहे ना तिला असं भास झाला म्हणा किंवा काय, त्या आजी होत्या ना, त्यांनी विचारलं, काय गं सायली उठलीस आज लवकर? आणि मम्मीने पण रिस्पॉन्ड केलं, हा आज जरा लवकर उठली. आणि मम्मी आतमध्ये आली. आतमध्ये आल्यानंतर मम्मीला रिअलाईज झालं की त्या नाही आहेत. बापरे, आवाज दिला कोणी? मग मला कोणी आवाज दिला, म्हणजे दॅट इज गुड. म्हणजे त्यांना एक म्हणतात ना की एक आपल्या माणसांबद्दल काही गोष्टी असतात जे त्यांचे क्लोज्ड वन असतात, त्यांना ते दिसतात वगैरे. ते 14 दिवस जोपर्यंत 13 दिवस बरोबर, अशा गोष्टी असतात असं. त्यामुळे आहे की नाही माहिती नाही, पण तिला एक भास झाला म्हणा किंवा खरोखर असेल. मग त्यानंतर मम्मीला प्रेझेन्स फील झाला त्यांचा. 2 दिवस ताप होता, त्याच्यानंतर ताप होता. म्हणजे वाटतं ना एक आपल्याला, आई खूप घाबरलेलं त्यावेळेला, घाबरलेली असं. पण ते गुड एंटिटीज असेल, गुड एक ते स्पिरिट म्हणजे त्यांच्या चांगल्यासाठी आले असेल, काळजी असते काय माहिती नाही काय. शेवटी पण आणि म्हणजे सेम असा इन्सिडेंट आहे ना एक माझ्या म्हणजे काकीसोबत पण झालेला असं, की म्हणजे माझ्या काकाचं आणि काकीचं एक लव्ह मॅरेज आहे. तर मग म्हणजे लव्ह मॅरेजमध्ये भांडणं वगैरे जनरली होत असतात असं. तर मग माझ्या काकीची आहे ना एक सवय होती की भांडण झालं ना की बाहेर जाऊन बसायचे. म्हणजे एक असतं ना डोकं शांत करायला की अजून वाढायला नको म्हणून असं. आणि आमच्या इथे आहे ना एक म्हणजे काका राहायचे, म्हणजे मोठे होते ते बऱ्यापैकी. म्हणजे त्याचा माझ्या काकीवर खूप जीव होता, म्हणजे एक फादर फिगर होते. म्हणजे ते असेच बोलायचे, म्हणजे काकी बाहेर वगैरे जाऊन बसली ना की मग ते म्हणायचे की काय काकी भांडलात काय काकांशी, जावा आता आतमध्ये झोपा, जावा रात्र झाली आहे भरपूर, असं समजवायचे. आणि मग दुसऱ्या दिवशी मग काकाला पण बोलायचे, काय हो काकीशी कशाला भांडता. आणि काका पण त्यांना एक फादर फिगर म्हणूनच होता असं, म्हणजे एक वडिलांच्या जागीच मानायचा त्यांना असं. मग नंतर ते पण कालांतराने म्हणजे ऑफ झाले, म्हणजे ते काका. आणि बऱ्याच दिवसांनंतर आहे ना म्हणजे झाली भांडणं काकाची आणि काकीची. आणि नेहमी सवयीप्रमाणे ती बाहेर जाऊन बसली, म्हणजे रात्रच अराऊंड 12:30-1च्या दरम्यान. म्हणजे ती जिथे जाऊन बसायची ना तिथे जाऊन बसली. आणि ज्या काकांचा तिच्यावर जीव होता ते ना एका साईडने आले, तिला फक्त एवढंच म्हणाले, काय आज पण भांडलात काय काकांशी, घरात जाऊन झोपा. आणि ना ते निघून गेले. आणि हिला माहितीच नाही, म्हणजे नाही ते गेल्यात माहिती होतं, पण ते त्या मुमेंटला क्लिक नाही झालं की अबा नाही आहे ते. हिला 5 मिनिटानंतर कळलं की अरे भाई हे नाही आहेत. आणि आवाज कुठून आला आणि दिसले, म्हणजे अंधुक प्रतिमा एक म्हणतात ना तसं. म्हणजे ते चांगल्यासाठीच एक म्हणतात आलेले, कारण शेवटी त्यांना पण काळजी होती असं. त्यामुळे त्या काकीला पण 5 मिनिटानंतर कळलं की आवा मग ती झालं मग सगळ्या गोष्टी. त्यांना पण ताप होता का बघ. तिला पण म्हणजे होता 1-2-3 दिवस. म्हणजे म्हणजे ॲक्च्युली होत्यात अशा गोष्टी की बाबा ती व्यक्ती आपल्यासाठी किंवा आपल्या एका चांगल्या गोष्टीसाठी येते, चांगल्या कामासाठी येते. कारण त्यांना पण असं वाटत असतं की बाबा ह्याचं चांगलं व्हावं असं. कारण त्यांना जर असं वाटत असेल की ह्याचं वाईट व्हावं तर ते नक्कीच तुम्हाला तिकडे हार्म करून गेले असते काहीतरी असं. त्यामुळे येऊन काहीतरी चांगलंच हे करून गेले असं.
मला वाटतं आजचा पॉडकास्ट खूप भारी झालाय. तुझ्या ज्या गोष्टी होत्या आणि ज्या प्रकारे तू सांगितलंस मला तर ऐकायला खूप मजा आली. आय होप ऑडियन्सला पण तेवढी चालली असेल. तुला कसं वाटलं भाई? मस्त मस्त एकदम भारी. म्हणजे मी तुला आधीपासूनच म्हणजे फॉलो वगैरे करतो. म्हणजे मी असं एक्सपेक्ट नाही केलेलं की मी कधीतरी या सीटवर बसलेला असेल आणि तू समोर असशील. नाही यार, तू खूप 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 चांगल्या प्रकारे सांगितलंस आणि जे एक्सपिरियन्स होते खूप युनिक होते. नाहीतर आता कधी कधी असं होतं ना, आपण एवढे पॉडकास्ट केले तर ते कधी कधी असं होतं की लोकांचे ते खूप सिमिलर एक्सपिरियन्स आहे, कारण गोष्टी तर सेमच असतात ना. पण ह्यावेळी जेव्हा मी केलं तर ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते. जसं ते पैशांचं झालं किंवा ते बायांगीचं झालं, तर ती गोष्ट खूप चांगली होती भाई. मला तर आवडली ऐकायला. तर थँक्यू सो मच भाई. थँक्यू. आणि आपण परत एकदा असंच एक पॉडकास्ट करू. जर तुम्हालाही हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. आपण हिंदीचा एक नवीन चॅनल स्टार्ट केले भंकस हिंदी करून, त्यालाही सबस्क्राईब करा. आय बटनमध्ये वगैरे कुठे येईल तर नक्की सबस्क्राईब करा त्यालाही. तुम्ही सनीलला पण खाली फॉलो करू शकता, इंस्टाग्राम हँडल, किंवा तू यूट्यूब करतो? यूट्यूब नाही करत, फक्त इंस्टाग्रामवर आहे. तर त्याच्या खाली सर्व सोशल मीडिया हँडल्स असतील तर तुम्ही नक्की फॉलो करू शकता. आणि जर तुमच्याकडेही काही असे एक्सपिरियन्स असतील तर डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंकमध्ये गुगल फॉर्म असेल तो भरा. आणि जर तुमच्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग असतील तर आपण एक सोबत पॉडकास्ट करू शकतो. तोपर्यंत बाय, काळजी घ्या. तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवरही ऐकू शकता.